या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। चिपळूण सायकलिंग क्लब तर्फे आयोजित किंग ऑफ कुंभारली इथं ख्यातनाम सायकल रेस मोठ्या दिमाखात पार पडली। या सायकलिंग स्पर्धेचं हे 4थं वर्ष होतं। देश विदेशातून 350हून अधिक सायकलपटूंनी या रेससाठी नोंदणी केली होती। 10 ते 17 वयोगट, किड्स गट, महिला खुला गट, पुरुष सिनियर गट, पुरुष मास्टर्स गट, पुरुष खुला गट अशा 5 विभागात सायकलपटू विभागले होते। यावर्षी प्रथमच 8 शिवछत्र पुरस्कार प्राप्त सायकलपटू, 33 राज्य राष्ट्रीय खेळाडू, 15हून अधिक आर्यमान आणि 5 आशिया चॅम्पियनशिप खेळलेले खेळाडू यांची मांदी याळी चिपळूण नगरीमध्ये भरली होती। यावर्षी किंग ऑफ कुंभारली या रेसच्या 4थ्या पर्वाचं विशेष आकर्षण म्हणजे सर्व कॅटेगरीतील प्रत्येक प्रथम क्रमांकासाठी 5 फूट उंचीची भव्य ट्रॉफी होती। त्यामुळे ती मिळवण्यासाठी सर्वच सायकलपटूमध्ये जोरदार चुरस दिसून आली। मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते झेंडा दाखवल्यानंतर आंबेडकर चौकातून सर्व सायकलपटू कुंभारली घाटमाथ्याच्या दिशेने रवाना झाले। रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी टाळ्या वाजवून सायकल स्वारांना प्रोत्साहित केलं। हौशी ढोल पथकांच्या तालावर सायकल स्वारांनी पोफळीपर्यंत अत्यंत वेगाने मार्गक्रमणा केली। पोफळी कमानीपासून सायकलपटूंचा कस बघणारी चढाई सुरू झाली आणि आतापर्यंत थोडं मागे थांबून आपली ऊर्जा राखलेल्या सायकल स्वारांनी बघता बघता त्या जत्थातून आपल्या सायकली पुढे दामटल्या आणि इतर स्पर्धकांवर निर्विवादपणे वर्चस्व मिळालं। 12 किलोमीटर खडी चढण असलेल्या कुंभारली घाटासाठी पुढे असणाऱ्या मोजक्या सायकल स्वारांमध्ये देखील किंग ऑफ माउंटन या पारितोषिकासाठी चढाओढ होती। या संपूर्ण 29 किलोमीटरसाठी सुमारे 750 मीटर्सपेक्षा जास्त उंची गाठत या सायकल स्वारांनी हे आव्हान यशस्वीपणे पेललं आणि हेही पारितोषिक पटकावलं। चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सर्व स्पर्धकांना गौरवण्यात आलं। स्पर्धेसाठी प्रांताधिकारी लिगाडे, उपअधीक्षक राजमाने, चिपळूणचे पोलीस निरीक्षक मेंगडे, शिरगावचे निरीक्षक भारत पाटील, सर्व पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य लाभलं। चिपळूण सायकलिंग क्लबचे अध्यक्ष विक्रांत आलेकर यांनी स्पर्धेत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले।